नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या महामंचावर, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे यांच्यासाठी. त्याचसोबत स्वागत करूयात आपल्या ऑडियन्स फेवरेट स्पर्धकांचं आणि आपल्या मंडळाच्या बँडचं. मित्रांनो, आज 14 नोव्हेंबर, चिल्ड्रन्स डे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा बालदिन साजरा करतो. पण या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे? तर आजच्या दिवशी आपण पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून देतो की मुलं हीच समाजाचं आणि देशाचं खरं भविष्य आहे. देशाचं हित हे मुलांच्या उज्ज्वल भविष्यात आहे आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. तुम्हा सर्वांना बालदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. मुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळीच इमेज तयार होते. मस्ती करणारी, धुमाकूळ घालणारी, मोकाट पळणारी मुलं आपल्याला आठवू लागतात. पण आपल्या इथे एक मुलगी अशी आहे जी या मुलांच्या ठरलेल्या इमेजपेक्षा खूप वेगळी आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात इशिता विश्वकर्मा. इशिता, अप्रतिम गायलेस. आदर्शाने तुला स्टँडिंग ओवेशन दिलंय. आपण आदर्शाला विचारूयात. आत्तापर्यंत इतक्या इव्हेंट्समध्ये, इतक्या शोजमध्ये हे गाणं झालेलं आहे. इतकं गोड तुझ्यासारखं कोणीही गायलेलं नाही. मला इतकं आवडलं. साधनाजींच्या आवाजात जो गोडवा आहे ना, तो इनोसेन्स आहे, तो तू सांभाळलास, तो तुझ्या आवाजात आहे. आणि मी आता वाट बघतोय की प्लेबॅक सिंगर म्हणून तुझं नाव कधी होतंय, आणि त्याची खरंच मी आतुरतेने वाट बघतोय. आणि मला खूप जास्त आनंद होईल तुझं श्रेयाजीने एवढं किंवा साधनाजीने एवढं नाव झालं तर. ऑल द बेस्ट बाळ. खूप छान गायलीस, खूप खूप छान. राहुल दादा. इशिता,
आत्तापर्यंतचा मला तुझा सगळ्यात आवडलेला हा परफॉर्मन्स आहे. एक तर तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझी बॉडी लँग्वेज पण इतकी छान होती. पूर्ण गाणंभर तू ते गाणं एन्जॉय करत होतीस. ओव्हरऑल अतिशय अतिशय स्वीट परफॉर्मन्स होता. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आनंद सर. खरोखरच फार सुंदर गायलीस तू. आणि एवढंच नाही, तू मराठी शिकून घे, तुझा भरपूर फायदा होईल. तू गाशील पण आणि मराठीत सुद्धा हिरोईन होशील फार लवकर. हा माझा आशीर्वाद आहे तुला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. पप्पा नगाडा वाजला पाहिजे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. इशिता, इतकं कौतुक झालंय. आता काय तुला गुण काय मागायचे त्यांच्याकडे माहितीये ऑलरेडी. तरी क्या लगता है कितने मिलेंगे? 9 में भी 9? मुझे तो लग रहा है 10. 9. थैंक यू सो मच सर. थैंक यू. थैंक यू. मेरे पास तुम्हारे लिए एक गिफ्ट है. दिस इज फॉर यू. थैंक यू सो मच. आणि तुला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. मित्रांनो, आता मंचावर एक असा स्पर्धक येणार आहे ज्याच्या खूप पर्सनॅलिटीज आहेत. म्हणजे बघा, तो दिसायला एकदम साधा दिसतो. प्रेमाबद्दल बोलायला लागला की भलताच रोमॅन्टिक होतो. पण स्टेजवर 2 गोष्टी बोलायच्या झाल्या की एकदम कच्चा लिंबू. ठीक आहे, हरकत नाही. इथे बोलायचे मार्क्स नाही तर गाण्याचे आहेत. आणि गाताना आमच्या या स्पर्धकाची पर्सनॅलिटी एकदम कॉन्फिडेंट होऊन जाते बरं का. तुम्हीच बघा आता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रवींद्र खोमणेचं. देवा 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 सोळाव्या वर्षात 16व्या वर्षात असं का बर 16व्या वर्षात समजाच्या काखेत येतो या प्रेमाचं गळू 16व्या वर्षात 16व्या वर्षात समजाच्या काखेत येतो या प्रेमाचं गळू आणि आठवण येऊन कुणाची तरी म्हण जीव लागतोय तळमळ पाटलानं पोरगी उजवली कालच लगीन करतोय बाळू काय सांगतो? हे ऐकून आमच्या बी प्रेमाचं गांठोळ लागतंय बघ वळवळ आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू हे आम्ही लग्नाळू देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा देवा रवींद्र, झालं ना तुझं लग्न? अरे लग्न झालंय, पण आता गाण्यात तर ते दाखवावं लागेल ना की झालं नाही अजून. अच्छा, सरळ जाऊयात आपण जजेसकडे. आदर्श, जरी तुझं लग्न झालेलं असेल तरी या गाण्यानंतर
खूप मुली तुझ्या मागे लागणार आहे. क्या बात आहे. खूप छान एक्सप्रेस केलंस गाणं. एक एक शब्द, एक एक ओळ, एक एक एक्सप्रेशन इतकं लाऊड होतं सगळं. म्हणजे मित्रा, खरं तर आहे ना, आपण रेकॉर्ड करताना ह्या गोष्टीचं खूप भान ठेवावं लागतं आपल्याला, कारण गळ्यातनंच आपल्याला सगळं दाखवायचं असतं. पण इथे परफॉर्म करताना तुम्हाला ते पण करायचं आहे, गळ्यातनंही तुम्हाला तेवढंच एक्सप्रेसिव्ह गायचं आहे आणि तुम्हाला बघतानाही लोकांना बघावं असं वाटेल असं तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. आणि तू ते परफेक्ट केलंस. मला खूप आवडलं. ओव्हरऑल रवींद्र, आवाज वाढव. राहुल दादा, मला मागच्या 1-2 खेपेला असं वाटत होतं की तुझा आवाज नेहमीसारखा लागतोय, नाही लागतोय. पण आजचं गाणं ऐकून मला असं वाटलं की परत एकदा रवींद्रचा चांगला आवाज ऐकायला मिळाला. आणि आता आदर्शनी सांगितलं तसं अतिशय एक्सप्रेसिव्ह आणि खूप मजा घेतलीस तू आणि आम्हालाही खूप मजा दिलीस. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू दादा, थँक्यू. आनंद सर. पहिल्यापासून शेवटपर्यंत चांगलं गाणं झालं. मलाही आवडलेलं आहे, प्रेक्षकांनाही आवडेल अशीच आशा बाळगतो मी. थँक्यू. वा. व्हेरी गुड. आपण जाऊयात आता गुणांकडे. किती मिळतील तरी? कॉन्फिडन्सची बात केली होती मी तुझ्याविषयी. मित्रांनो, मला काय वाटतं, एका गायकासाठी एखादं ऑलरेडी हिट असलेलं गाणं अजून वर नेणं हे काही सोपं काम नाही आहे. म्हणूनच हिट गाणं स्टेजवर लाईव्ह सादर करणं ही एक प्रचंड अवघड गोष्ट असते. पण काही कलाकारच असे असतात जे त्या गाण्यानं मिळवलेल्या प्रेम आणि प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन त्यात स्वतःचं एक स्पेशल काहीतरी एलिमेंट ॲड करतात. अशीच एक कलाकार या महासंग्रामच्या मंचावर आहे. जोरदार त्यांनी स्वागत करूयात मानसी जोशीचं.
शरण त्याचे सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ वद जाऊ वद जाऊ वद जाऊ वद जाऊ कुणाला शरण कुणाला शरण कुणाला शरण सुंदर गायलीस मानसी. राहुल दादा, मानसी, मला खरंच तुझं कौतुक ह्याकरता करावं असं वाटतं की आत्तापर्यंत तू जी गाणी गायली आहेस त्याच्यानंतर हे गाणं अटेम्प्ट करणं, मला असं वाटतं हे तुझ्याकरता एकदम पहिलीतनं कॉलेजची परीक्षा देण्यासारखं आहे आणि ती तू खूप चांगल्या मार्कांनी पास झालीस. वा. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच गात राहा. ऑल द बेस्ट. आदर्श, आतापर्यंत तिने उडत्या चालीची एवढी गाणी गायली आहेत, धमाल गाणी गायली आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला नाचवलं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट हे गाणं. मला खरंच खूप टेन्शन होतं. मानसी, तू खूप छान गायलीस. असंच गात राहा. ऑल द बेस्ट. आनंद सर, सगळी गाणी या संगीत सम्राटमध्ये जो गाईल तोच संगीत सम्राट. आणि खरोखरच तुझ्या आवाजातून हे सर्व निघू शकतं. आज हे सिद्ध झालं. क्या बात आहे. आणि खरोखर छान गायलीस तू. जबरदस्त जबरदस्त. क्या बात आहे. व्हेरी गुड. मानसी, आता आपण मार्क विचारूयात. तुला 90%च्या वर तर सगळीकडे मिळतात ना, मग आज इथे पण मिळणार आहेत ना, माहिती आहे ना तुला. काय काय म्हणलेले मी. आदर्श, मी आता तुला रिक्वेस्ट करणार आहे की बालदिनानिमित्त तू एक गाणं सगळ्या समस्त आपल्या छोट्या मंडळींना डेडिकेट करावं. उरफाट्या गावाचा उरफाटाचा हळा, उरफाट्या गावाचा उरफाटाचा हळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा. उरफाट्या गावाचा उरफाटाचा हळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा. सशानं शिकार केली वाघाची, सशानं शिकार केली वाघाची. शिवाला भिडे गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय. हे मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती, सतीच्या दाराला तांबडी बत्ती, सतीच्या दाराला तांबडी बत्ती. हो, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती, सतीच्या दाराला तांबडी बत्ती. माणूस मेला हातून म्हणून, माणूस मेला हातून म्हणून, मांजर काशीला जाय. गजाल खरी गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय. उभ्या गावामध्ये झाला ठणाणा, मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा, मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा. उभ्या गावामध्ये झाला ठणाणा, मेंढ्यानं गेंड्याला केला उताणा. फुगता फुगता बेडकी बैलाच्या, फुगता फुगता बेडकी बैलाच्या, दुप्पट झाली गे माय. गजाल खरी गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय, गजाल खरी गाय. उरफाट्या गावाचा उरफाटाचा आळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा. सशानं शिकार केली वाघाची, शिवाला भिडे गाय. गजाल खरी गाय, 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 गजाल खरी
पुढच्या स्पर्धकाकडे जाण्याआधी मी जरा आदर्शशी बोलणार आहे. आदर्श, बाहेर 2 ॲक्च्युली फॅन्स आलेत आणि ते तुझे खूप मोठे फॅन्स आहेत आणि ते खूप वेळ झाला आलेले आहेत आणि ते तुला कधीच भेटले नाही आहेत आणि त्यांना खूप इच्छा आहे तुला भेटण्याची. तर मी त्यांना सांगितलं की थांबा थोडा वेळ, आमचं शूट चालू आहे, तर असं मध्येच नाही भेटता येणार. पण आपलं शूट आता मी असं म्हणते की आता 2 मिनटं आपण गॅप घेऊयात, एक ब्रेक घेऊयात आणि एकदा त्यांना तुला भेटू दे, कारण त्याआधी ते शूट पुढे नाही जाऊ शकत. तुझी परवानगी असेल तर मी त्यांना बोलू. नक्कीच आहे यार. पाठवा रे त्यांना आत. मला ना नेहमीचा वडील आणि मुलगी हे नातं इतकं गोड वाटतं ना, कारण ते खूप स्पेशल असतं आणि आय एम शुअर तुमचंही इतकं स्पेशल नातं आहे. आणि तू तिला एक हाक मारतोस, एका नावाने हाक मारतोस, ते प्लीज सांग ना. आणि तू तिला अशी हाक का मारतोस? मी तिला 20 म्हणतो. 20 म्हणजे 20. का म्हणतोस सांग बरं आता जरा. असं काहीही नाहीये, काही वेगळं काही नाहीये त्याच्यात, काही रहस्य वगैरे काही नाहीये. मी ते अंतराचं अँटी झालं आणि मग ते अँट म्हणायचो. लहान असताना खूप बारीक होती, छोटीशी होती, अँट सारखी, मुंगी सारखी, तर अँट म्हणायचो आणि मग अँटी 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 20 20 20 झालं ते. किती गोड. आदर्श, मला काय वाटतं की तुझं आणि अंतराचं रिलेशन किती स्पेशल आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला ते कळण्यासाठी आमच्याकडे एक छोटंसं सरप्राईज आहे. आपण ते बघूयात. आदर्श, कसं वाटतंय तुला? काय बोलू मी. खरं तर लग्न झाल्यावर आयुष्य बदलतं वगैरे असं म्हणतात, पण माझं असं खरंच काही झालं नाही लग्न झाल्यावर. पण अंतरा झाली आणि मला मुलगीच हवी होती आणि ती झाली आणि खरंच आयुष्य बदललं आणि सगळ्या गोष्टी तिच्या अवतीभोवती फिरायला लागल्या आणि सगळं तिच्यासाठीच करायला लागलो मी. जे काही करतोय, जे काही करेन ते फक्त तिच्यासाठीच करतोय. आदर्श, शिंदे घराण्यातच गाणं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण अंतरा सुद्धा सुरात गाते ह्याचा माझ्याकडे एक पुरावा आहे आणि तो आपण इथे आता बघणार आहोत. जॉनी जॉनी eating sugar, telling lies, open your mouth. Johnny Johnny eating sugar, telling lies, open your mouth. Johnny Johnny eating sugar, telling lies, open your mouth. Johnny Johnny. असं नाही, ऐकून म्हणा. Johnny Johnny eating sugar.
तिला ना खरं तर सारेगामा मी रियाज करत असलो की ती येऊन बसते माझ्या बाजूला आणि मी म्हटलं ना सा लाव सा म्हण तर ती म्हणत नाही. तर आम्ही हे शोधून काढलंय तिच्यासाठी जॉनी जॉनी मग त्याच्यात यस पापा हे आम्ही शोधून काढलं आणि ती म्हणते. आनंद सर, तुमची नात इथे आली आहे आणि आदर्श तुमचा मुलगा इथे जज जरी असला तरी तुमच्यासाठी तो तुमचा मुलगाच आहे. जसं आदर्शाने त्याच्या मुलीच्या आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या तशी एखादी आठवण आदर्शाची काय सांगाल? एकदा आदर्श लहान होता, म्हणजे एवढाच असेल एवढाच, आणि तो आगाऊ होता, भरपूर आगाऊ होता. काय सांगताय? त्यांनी काय केलं, ते ग्लास वरतून फोडलं आणि तो त्याच्या पायाला लागलं इथं. त्याला 3 टाके पडले होते. मी त्याला बाईकवर बसवलं, माझ्याजवळ बाईकच होती, मला काय दुसरी गाडी वगैरे नव्हती, बाईकवरच बसवलं होतं त्याला. डेअरिंग येईल हाच विचार मी करतोय. मी जिवंत असेपर्यंत त्याच्यामध्ये डेअरिंग यावी एवढीच प्रार्थना करतो. तुमच्यासमोर गाण्याची डेअरिंग करतो तेवढंच खूप आहे. खरं माझं भाग्य आहे की आदर्श सारखा मुलगा मला लाभला. बस. आदर्श, गिफ्ट हवं होतं ना तुला? कसं गिफ्ट दिलंय मी तुला? हे गिफ्ट मी मरेपर्यंत लक्षात ठेवेन आणि हे खूप गोड गिफ्ट होतं संगीत सम्राटने मला दिलेलं. थँक्यू झी युवा पूर्ण टीम संगीत सम्राटची. अंतरासाठी माझ्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच नेहा आणि अंतरा, तुम्ही इथे आलात आणि खरंच आदर्श, आय एम शुअर तू हा क्षण आयुष्यभर लक्षात ठेवणार आहेस आणि याच्यासाठी मला थँक्स म्हणणार आहेस. थँक्यू पियू. ये बात. थँक्यू नेहा, थँक्यू. आपल्यापैकी बऱ्याच लोकांची सकाळ ना चिडचिड करत होते. तुम्ही पण माझ्या मताशी सहमत असाल, कारण ट्रॅफिकचा आवाज, हॉर्न, गोंगाट, ऑफिसला जायची घाई वगैरे वगैरे. पण आपले येणारे पुढचे स्पर्धक जे आहेत ना, त्यांच्या शेजारी राहणारी मंडळी खूप लकी असतील असं मला वाटतंय. कारण रोज सकाळी आपल्या या दोघांच्या मधुर रियाजानं त्यांची सकाळ होत असणार आहे. त्यांचा रियाज सगळं वातावरण रम्य करून टाकत असेल. आणि हे मी ठामपणे यासाठी सांगू शकते कारण माझे शेजारी मला नेहमी येऊन सांगतात की प्रियांका, असाच सकाळी रियाज करत जा. असंच आपले हे पुढचे दोन्ही स्पर्धक जेव्हा जेव्हा मंचावर येतात तेव्हा तेव्हा इथलं वातावरण आणखीन छान होऊन जातं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षय आणि सोहमचं.
उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी अडवू नका माझा सोडाता अडवू नका माझा सोडाता पूर झालं नाजनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी थँक्यू क्या बात है कडक आणि चांदणी तर आज खूपच चमचम करतीये हा आदर्श क्या बात है यार. या दोघांची जोडी बघून आहे ना खरंच खूप बरं वाटतं, कारण तोडीस तोड आहेत एकमेकांना. आणि सोहम तर आज स्वतःसोबतच जुगलबंदी करत होता. तबला तबला स्वतःसोबत करणारा हा एकटाच आहे. बरं बाळ, मला सगळ्यात जास्त इथे या गाण्याबद्दल सांगायचं म्हणजे आज अनिल दादा आलेले आहेत. आणि तू अनिल काकांचा आशीर्वाद घेतलास का? तुला माहिती आहेत का ते कोण आहेत? आज इंडस्ट्रीत जेवढी मराठी सुपरहिट गाणी असतील ना, त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त त्यांनी वाजवलेली आहेत. तू त्यांचा आशीर्वाद घे, कारण ते असं बघत होते ना, ते आश्चर्यचकित होऊन बघत होते तुला की तू इतका सुंदर वाजवतोयस, आणि प्रश्नचिन्ह होता त्यांच्या चेहऱ्यावर. आणि मला ते बघून खूप जास्त आनंद झाला. आशीर्वाद घे त्यांचा जाऊन. मी तुझ्या एवढाच होतो, मला अजूनही आठवते. पप्पाचं रेकॉर्डिंग असायचे, अनिल काका आणि हे सगळे लोक असायचे, दिग्गज लोक. आणि त्यांना मी ना रेकॉर्डिंग रूममध्ये त्यांच्यासोबत राहायचो, कारण मला या सगळ्यात खूप रस होता. आणि मी त्यांना खूप त्रास दिलेला आहे. रेकॉर्डिंगच्या मध्ये जाऊन ढोलकला त्यांच्या हात लाव, किंवा काही साईड रिदम असेल तर ते मध्ये जाऊन वाजवा. अरे मग ते म्हणायचं, आनंद अरे तुझ्या मुलाला घेऊन जा यार इथून. पण मी जायचो नाही. तर मला ते सगळे दिवस आठवले आज तुम्ही आल्यामुळे. आणि अक्षया खूप छान गायलीस तू पण. आणि हे गाणं खूप अवघड आहे, आरतीजींनी कुठच्या कुठे नेऊन ठेवलं आहे, त्यामुळे मी कम्पेअर बिलकुल नाही करणार. तुझ्या वयात हे गाणं तू अटेम्प्ट केलंस हेच खूप आहे. ऑल द बेस्ट. राहुल दादा सोहम, तुझं खूप कौतुक केलं आहे आदर्शनी. तू त्याचा मानसपुत्र आहेस, पण तू खरोखरच खूप तयारीने वाजवलंस ह्या वयामध्ये, त्याच्यामुळे मीही तुझं खूप कौतुक करतो. ओव्हरऑल फील मला आवडला. ऑल द बेस्ट. आनंद सर. भरभरून तारीफ झालेली दोघांची. आणि खरोखरच मी याच्या डेअरिंगची दाद देतो, कारण ह्या दिग्गजांच्या समोर तो वाजवतो आणि वाजवताना कॉन्फिडंट असतो त्याचा की मी हे करणार आणि करतोय. तुम्ही फार छान करताय.
अशीच मेहनत करा. छान, व्हेरी गुड. आणि आता आपण जाऊयात गुणांकडे. क्या बात है, खूप खूप अभिनंदन. आणि आनंद सरांकडून शिट्टी मिळालेली आहे, परीक्षकांकडून गुण मिळालेले आहेत, कौतुक झालेलं आहे परत एकदा. आणि आज चिल्ड्रन्स डे आहे, तर माझ्याकडून सुद्धा एक गिफ्ट बनताय ना. काय पुढच्या स्पर्धकाकडे जाण्याच्या आधी मी जाणार आहे राहुल दादाकडे. राहुल दादा, आदर्श जसा अंतराविषयी इतकं भरभरून बोलला, तर आज चिल्ड्रन्स डे स्पेशल आपला एपिसोड आहे, तर अर्थात रेणुकाविषयी तू 2 शब्द बोलला नाहीस असं होणार नाही. तर प्लीज आम्हाला तिच्याविषयी काहीतरी सांगशील, अख्ख्या महाराष्ट्राला तिच्याविषयी काहीतरी सांगशील. काय, रेणुका माझी मुलगी आहे, 3.5 वर्षाची आहे. आणि जशी सगळी मुलं असतात तशीच आहे ती, मस्तीखोर. आणि काय म्हणतात त्याला, बाबा खूप आवडतो तिला. फक्त ट्रॅव्हलमुळे मला भेटता नाही येत, त्याच्यामुळे सोडत नाही मला. जेव्हा मी असतो घरी तेव्हा रोज तिला मी आंघोळ घालतो, जेव्हा घरी असतो तेव्हा आम्ही खूप मस्ती करतो. तू म्हणलास तुला ट्रॅव्हल करत असतोस सतत, त्यामुळे तिला भेटता येत नाही आणि तुम्ही इतकी मस्ती करतात. ती मस्ती मी खूप पाहिली आहे, पण मला असं वाटतं ती मस्ती आज सगळ्यांनी इथे बघायला पाहिजे. हाय रेणुका, हाय, अगं, कशी आहेस? छान आहे. कुठे आलीस तू? संगीत सम्राट. संगीत सम्राट. तुला संगीत सम्राट आवडतं रेणुका? हे, आणि तू ऍक्टिंग सुद्धा करतेस ना पिऊ हत्याची, कसं करते दाखव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राहुल दादाचं आणि आदर्श काकाचं. आणि तुम्ही बघताय सगळ्यांचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट. राहुल दादा, मी तुला इथे मंचावर आमंत्रित करते. मला गाणं गायला येस, म्हण की मग. उभे राहून म्हण. ओके. की रात में चढ़ा वसा चला गया, मिला नहीं तो क्या हुआ, वा, शक्ल तो खा गया. किती गोड. तिला सगळ्या नाटकांचे डायलॉग्स पाठ असतात. संगीत मानापमान, संगीत संशय कोल्लोळ, हो की नाही? एक म्हणून दाखव ना एक म्हणून रेणुका. दाखव पटकन. रोहिणीवाला. रोहिणी, अगं ए रोहिणी, दाळ उघड. काय गए बळते, एका हाका मारल्या, दाळावर डक्के मारले, कान फुटले ते कचजे, दाळ उघडायला काय झालं तर तुला. त्याला म्हणा माझ्यासाठी एकदा म्हण बरं, आवाज वाढव. हा हा, आवाज वाढव. आणि ते आवाज वाढव विजय. त्याला इतकं आवडतं तुमचं गाणं आवाज वाढव की काही म्हणजे पण ती त्याला काय म्हणते बघा ना एकदा. म्हण. आवाजावर विजय तुला शी शपथ, आवाजावर विजय तुला विजय 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 आवाज वाढव विजय. हा? पण मला एवढा आनंद झालाय, हो, तुम्ही आमचं गाणं गात नाही पण तुमची मुलगी आमचं गाणं गाते. मला खूप आवडेल माहिती. क्या बात आहे. मला गाता नाही येतो तुमच्यासारखं, त्याच्यामुळे मी गात नाही. मला माझे आवडतं. खरे फॅन आहेत हे. खरे खरे अगदी.
आता ना आपण रेणुकाला गिफ्ट देणार आहोत. गिफ्ट आणा रे रेणुकाचं. माय गॉड. मी डान्स करणार आहे. कुठल्या गाण्यावरती? आवाज वाढव. ए आवाज वाढव. चल चला आवाज वाढव. खोडा येतय पाण्यापाशी पाणी इथंच आलं आणि एक एक पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं. खोडा येतय पाण्यापाशी पाणी इथंच आलं आणि एक एक पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं. काळजी झाली हिरवळ फिरतीचा फुलला मळा. अरे आवाज वाढव. आवाज वाढव. विजय तुला आईशी अशी शपथ आहे. आवाज वाढव. विजय तुला शपथ आहे. आवाज वाढव. विजय तुला आईशी अशी शपथ आहे. आवाज वाढव. विजय तुला आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. थँक्यू सो मच आदर्श, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या गोड कुटुंबासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना बसायची विनंती करते. मित्रांनो, अशा प्रकारे हसता खेळता गाणी ऐकता ऐकता आपण आजच्या भागाच्या शेवटाकडे येऊन पोचलोय. आदर्श आणि राहुल दादाला आपण इतकं गोड सरप्राईज दिलं. आपल्या मंचावर आलेल्या सुपर टॅलेंटेड मुलांचे दर्जेदार परफॉर्मन्सेस पाहिले. एकूण काय तर हा बालदिन आपण मस्तपैकी साजरा केलेला आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये पण होणार आहे अशीच धमाल. या मंचावर स्पर्धक करणार आहेत कमाल, कारण संगीत सम्राट महासंग्रामचा मंचच आहे बेमिसाल. पाहायला विसरू नका उद्या रात्री 9:30 वाजता संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता, फक्त झी युवावर. हॅपी चिल्ड्रन्स डे.